सी आज आपल्याला कॅन्सर हा डिसीज बघायचा आहे. इट इज द मोस्ट फॅटल नॉन कम्युनिकेबल म्हणजेच नॉन इन्फेक्शियस डिसीज. जो डिसीज एकापासून दुसऱ्याला होत नाही अशा डिसीजेसला आपण नॉन कम्युनिकेबल किंवा नॉन इन्फेक्शियस डिसीजेस म्हणतो. या नॉन इन्फेक्शियस डिसीज मध्ये सगळ्यात जो फॅटल डिसीज आहे म्हणजे ज्याच्यामुळे जास्तीत जास्त डेथ होतात असा हा डिसीज दॅट इज द कॅन्सर. हा सध्या जगासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. या डिसीजला कशा पद्धतीने ट्रीट करायचंय, कारण सगळ्यात जास्त डेथ सध्या या डिसीज मुळे होत आहेत. तर हा डिसीज आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे. नेमकं कॅन्सर म्हणजे काय हे आता आपण बघू. ओके, तर कॅन्सर म्हणजे ॲबनॉर्मल अँड अनकंट्रोल्ड सेल डिव्हिजन. यस, दोन शब्द त्या ठिकाणी, ॲबनॉर्मल अँड अनकंट्रोल्ड मल्टिप्लिकेशन ऑफ सेल्स. म्हणजे नॉर्मली सेल डिवाइड होत असतात. आपण बघितलेलं आहे की सेलचं डिव्हिजन होणं गरजेचं आहे. दोन पर्पज साठी सेलचं डिव्हिजन घडत असतं सोमॅटिक सेलचं. द फर्स्ट इज ग्रोथ घडून आणण्यासाठी, आणि दुसरा जो पर्पज आहे तो आहे हिलिंग. म्हणजे एखादा टिश्यू किंवा टिश्यूच्या काही सेल्स जर डॅमेज झालेल्या असतील तर त्या हील करणे. जसं की आपल्याला इंजुरी झाल्याच्या नंतर तेवढा टिश्यू डॅमेज होतो, कालांतराने ती ऊंड भरून येते, म्हणजे काय होतं, हिलिंग होतं. म्हणजे त्या ठिकाणच्या ज्या सेल्स आहेत त्या सेल्स डिवाइड होतात आणि झालेली जी झीज आहे ती झीज भरून काढतात. तर त्याच्यासाठी सेल डिव्हिजन घडतं. पण हे सेल डिव्हिजन कधी करायला पाहिजे आणि कधी नाही करायला पाहिजे हे सेलला कसं कळतं? तर सेलकडे एक प्रॉपर्टी असते, तिला म्हणतात कॉन्टॅक्ट इनिबिशन प्रॉपर्टी. म्हणजे एखादी सेल आहे त्या सेलच्या अवतीभोवती सगळ्या बाजूला सगळ्या सेल्स असतील, म्हणजे ती सेल अनेक सेलच्या कॉन्टॅक्ट मध्ये असेल तर ती सेल डिवाइड होणार नाही. तिला म्हणतात कॉन्टॅक्ट इनिबिशन प्रॉपर्टी. परंतु कोणत्या तरी एका साईडच्या सेल समजा डॅमेज झालेल्या असतील त्या सेलच्या, त्यावेळेस ती सेल डिवाइड होईल. फक्त त्याच वेळेस ती सेल डिवाइड होईल, नाहीतर ती सेल डिवाइड होणार नाही. तर त्या सेलला समजतं की आता सेल डिस्ट्रॉय झालेल्या आहेत, डॅमेज झालेला टिश्यू, त्याच्यामुळे त्याला हील करणं गरजेचं आहे, म्हणून त्या डिवाइड होतील. परंतु इन केस ऑफ कॅन्सर, कॅन्सरच्या केसमध्ये ही जी ऍबिलिटी आहे कॉन्टॅक्ट इनिबिशन ऍबिलिटी, ती ऍबिलिटी पूर्णपणे लॉस्ट होते आणि सेलला डिवाइड होणं हे कंटिन्यू चालूच ठेवावं लागतं. म्हणजे ती स्टॉप करू शकत नाही. तिला स्टॉप करण्याची जी ऍबिलिटी तीच तिची बंद झालेली असते. त्याचा परिणाम असा होतो की तयार झालेल्या सेल्स पण त्याच प्रकारचे असतात. म्हणजे सेलचे डिव्हिजन अँड डिव्हिजन कंटिन्यू होत राहतं. परिणामी त्या टिश्यूचं मास इन्क्रीज होतं, वाढतं आणि त्या ठिकाणी एक ट्यूमर तयार होतो. त्याला आपण मॅलिग्नंट ट्यूमर असं म्हणतो. दॅट इज कॉल्ड ॲज मॅलिग्नंट ट्यूमर. हा कॅन्सरचा ट्यूमर असतो. एखाद्या टिश्यू मध्ये, ऑर्गन मध्ये अशा प्रकारची गाठ तयार होते. आता तुम्हाला प्रश्न असा पडला असेल की आपल्या बॉडीमध्ये एखादा ट्यूमर असेल तर तो लगेच कॅन्सरचाच असतो का? तर नाही. बॉडीमध्ये दोन प्रकारचे ट्यूमर असू शकतात, एक बेनाइन आणि दुसरा मॅलिग्नंट. सगळेच ट्यूमर हे कॅन्सरचे नसतात, हे लक्षात ठेवा. मोस्टली हे ट्यूमर्स बेनाइन असतात. ओके, या दोन्ही मधला डिफरन्स मी तुम्हाला सांगतो. बेनाइन ट्यूमर म्हणजे काय आणि मॅलिग्नंट ट्यूमर म्हणजे काय, हे दोन प्रकारचे ट्यूमर आहेत. बेनाइन ट्यूमर हा बॉडीच्या ज्या पार्ट मध्ये तो तयार झालेला आहे तो त्याच पार्ट मध्ये फिक्स राहतो, म्हणजे तो त्याची पोझिशन चेंज करत नाहीये. इट इज कन्फाइन्ड टू द प्लेस ऑफ इट्स ओरिजिन. जिथं तो तयार झालेला तो तिथेच राहतो, तो स्प्रीड होत नाही. एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी तो स्प्रीड होत नाही. हा त्याचा महत्वाचा पॉइंट आहे. दे डू नॉट स्प्रीड अदर पार्ट्स अँड कॉज लिटल डॅमेज. याच्यामुळे त्याच्या बॉडीला थोडंसं हार्म होतो, जास्त नाही. जर एकदम व्हायटल ऑर्गनवर जर बेनाइन ट्यूमर असेल तरच तो डेंजरस असतो, नाहीतर साधारणपणे बॉडीमधले सगळे बेनाइन ट्यूमर हे माइल्ड प्रकारचे असतात, ते बॉडीला खूप कमी प्रमाणामध्ये डॅमेज करतात. नाउ सी हियर, हा बेनाइन ट्यूमर आहे. आता जो बेसल लॅमिना आहे याच्या आतमध्येच त्याची ग्रोथ होते, म्हणजे इट्स ग्रोथ इज लिमिटेड. याची ग्रोथ लिमिटेड आहे. आतमध्येच काय सेल डिवाइड होतात तर त्या होत राहतात. त्याच्या बाहेर त्याचा जो एरिया आहे तो सोडून त्या सेल्स बाहेर स्प्रीड होत नाहीत. हे बेनाइन ट्यूमरचं खास वैशिष्ट्य. त्याच्यामुळं हा ट्यूमर जास्त डॅमेज करत नाही. आणि आपली बॉडी काय करते, अशा ट्यूमरला एक कॅप्सूल तयार करते वरून, की जेणेकरून त्याच्या आतमधल्या ज्या सेल्स आहेत त्या बाकीच्या टिश्यूला हार्म करणार नाहीत, नुकसान पोहोचवणार नाहीत.
या कॅप्सूलमुळं त्याची ग्रोथ पण लिमिटेड राहते. परिणामी त्याला न्यूट्रिशनचा सप्लाय बंद होतो आणि न्यूट्रिशनचा सप्लाय बंद झाल्याच्या नंतर जेवढं आतमध्ये न्यूट्रिशन आहे तोपर्यंतच ते डिवाइड होत राहील आणि नंतर त्याचं डिव्हिजन स्टॉप होऊन जाईल. म्हणजे बेनाइन ट्युमर्स हे लिमिटेड असतात, त्यांची ग्रोथ लिमिटेड असते. ओके. नाउ सी द अनदर टाइप ऑफ ट्युमर दॅट इज द मॅलिग्नंट ट्युमर. मॅलिग्नंट ट्युमर हा याला कॅन्सरचा ट्युमर म्हणतो आपण. दॅट इज द मॅलिग्नंट ट्युमर. मास ऑफ प्रोलिफरेटिंग सेल्स म्हणजेच न्यूप्लास्टिक ऑर ट्युमर सेल, ज्या सेलचं कन्व्हर्जन हे नॉर्मल सेल मधून कॅन्सरस सेल मध्ये झालेलं आहे त्या सेल्सला आपण न्यूप्लास्टिक सेल्स असे म्हणतो. दॅट ग्रो रॅपिडली. या सेलचं वैशिष्ट्य की त्यांचं डिव्हिजन खूप फास्ट होतं, रॅपिडली होतं. दे इन्व्हेड अँड डॅमेज द सराउंडिंग नॉर्मल टिश्यू. म्हणजे या सेल्स ज्या ठिकाणी डिवाइड होतात, ज्या ठिकाणी त्यांची ओरिजिन असते त्या ठिकाणाहून त्या बाहेर स्प्रेड होतात आणि याला कोणत्याही प्रकारचे कॅप्सूल नसल्यामुळं बाहेरच्या सराउंडिंगच्या टिश्यूला सुद्धा त्या डॅमेज करतात. म्हणजे त्या नॉर्मल सेल्स आहेत इकडं, त्या नॉर्मल सेलला त्या डॅमेज करतात. दुसरी गोष्ट, यांचं डिव्हिजन एवढं रॅपिड असतं, एवढं फास्ट असतं की या डिव्हिजनसाठी मोस्ट ऑफ द न्यूट्रिशन ते ऍब्सॉर्ब करतात. त्याचा परिणाम असा होतो की ज्या नॉर्मल सेल्स आहेत त्या नॉर्मल सेलला न्यूट्रिशनची कमतरता होते. या नॉर्मल सेलचं स्टार्वेशन होतं. सगळं न्यूट्रिशन या कॅन्सरच्या सेल ऍब्सॉर्ब करतात, ज्यांना आपण न्यूप्लास्टिक सेल्स म्हणतो. तर अशा प्रकारचा हा मॅलिग्नंट ट्युमर असतो आणि याची जी ग्रोथ आहे त्याला कुठल्याही प्रकारचे कॅप्सूल नसतात. याची जी ग्रोथ आहे ही अनलिमिटेड असते. म्हणजे हा ट्युमर कितीही मोठा होऊ शकतो. हे एक त्याचं सगळ्यात डेंजर सिम्पटम म्हणता येईल आपला. द अनदर थिंग इज समटाइम्स देयर इज सेल्स स्लाफ्ड ऑफ फ्रॉम द ओरिजिन. म्हणजे ज्या ठिकाणी ट्युमर तयार झालेला आहे त्या ठिकाणाहून या सेल्स उखडल्या जातात, ब्लड सर्क्युलेशन मधून त्या बॉडीच्या इतर पार्ट मध्ये ट्रान्सफर होतात आणि ज्या पार्ट मध्ये या सेल्स जातात सिया या ट्युमरच्या सेल्स आहेत, म्हणजे कॅन्सरच्या सेल्स आहेत. हा ट्युमर आहे आणि ही सेल्स कोणत्याही कारणाने त्या मूळ ट्युमर पासून बाजूला जाते, उखडली जाते आणि ब्लड मधून बॉडीच्या इतर ठिकाणी जाऊन ती लोकेट होते आणि जिथं ती जाऊन लोकेट होते तिथं ती परत डिवाइड व्हायला सुरुवात करते आणि परत ज्या पार्ट मध्ये ती डिवाइड होते त्या पार्ट मध्ये एक नवीन ट्युमर तयार होतो. म्हणजे एका ठिकाणी असलेला ट्युमर बॉडीमध्ये दुसऱ्या ठिकाणी तयार होतो. इथली सेल जर अजून तिसरीकडे गेली तर तिथेही ती ट्युमर तयार करेल. अशा पद्धतीनं त्या पर्सनच्या बॉडीमध्ये एकाच वेळेला अनेक ट्युमर तयार होऊ शकतात. ही जी ऍबिलिटी आहे सेलची हिला काय म्हणतात, मेटास्टॅसिस. मेटास्टॅसिस. मेटास्टॅसिस ऍबिलिटी फक्त ही कॅन्सर सेल मध्ये असते, बेनाइन ट्युमर मध्ये ही ऍबिलिटी नसते. म्हणून हा कॅन्सर खूप डेंजरस आहे. आता कॅन्सर होण्यामागचे कारण काय असतात, कोणत्या गोष्टीमुळे कॅन्सर होतं. आताचा रिसर्च आपल्याला असं सांगतो की बरेच असे घटक आहेत की हे कॅन्सर निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरतात. तर त्या सगळ्या एजंट्सला आपण कार्सिनोजन्स म्हणतो. ज्या एजंट्समुळं कॅन्सर होऊ शकतो त्यांना काय म्हणतात, कार्सिनोजन्स. मग कोणते कोणते हे घटक आहेत की जे कॅन्सरला कारणीभूत आहेत. फिजिकल एजंट. फिजिकल एजंट मध्ये रेज असतील, रेडिएशन्स असतील, आयोनायझिंग रेडिएशन्स आणि नॉन आयोनायझिंग रेडिएशन्स. आयोनायझिंग रेडिएशन्स म्हणजे एक्सरे आणि गॅमा रे. नॉन आयोनायझिंग रेडिएशन्स म्हणजे अल्ट्राव्हायोलेट रेज. या रेज मध्ये जर आपण संपर्कामध्ये आलो, एक्सरेच्या संपर्कात किंवा अल्ट्राव्हायोलेट रेजच्या संपर्कात आपण जर कंटिन्यू आलो तर हे रेज आपल्या जीन्सला पेनिट्रेट करतात आणि ऍक्टिव्ह करतात. तर ऑन्कोजिन्स नावाचे जीन्स प्रेझेंट असतात जे की कॅन्सरसाठी कारणीभूत असतात. ऑलरेडी ते इनॅक्टिव्ह असतात नॉर्मल सेलमध्ये, पण या रेडिएशनमुळे ते ऍक्टिव्ह होतात आणि नॉर्मल सेलचं कन्व्हर्जन हे न्यूप्लास्टिक सेलमध्ये म्हणजेच कॅन्सरच्या सेलमध्ये होतं आणि त्या सेल कंटिन्युअसली डिवाइड होतात आणि ट्युमर तयार करतात. तर हे त्याचं कारण आहे. हे फिजिकल एजंट म्हणून आपण यांना. केमिकल एजंट पण असतात की जे कॅन्सरसाठी कारणीभूत आहेत. त्याच्यामध्ये टोबॅको स्मोक मोस्ट कॉमन कॉज आहे लंग कॅन्सरसाठी. जे लोक स्मोकिंग करतात त्यांना हा लंगचा कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते, कारण लंगचा जो टिश्यू आहे, लंगच्या ज्या सेल्स आहेत त्या सेल्समध्ये न्यूप्लास्टिक चेंजेस घडून येतात आणि नॉर्मल सेलचं कन्व्हर्जन कॅन्सरच्या सेलमध्ये होतं. त्याचबरोबर
vinyl chloride, caffeine, nicotine. It is present in the tobacco. Caffeine is present in coffee and tea. Mustard gas. These chemicals are also responsible to cause the cancer. या सगळ्यांना आपण केमिकल एजंट्स म्हणतो, केमिकल कार्सिनोजन्स. अँड द लास्ट वन बायोलॉजिकल एजंट्स. यस, तर काही बायोलॉजिकल एजंट्स पण आहेत, त्यांना आपण त्याच्यामध्ये काही व्हायरसेसचा समावेश आहे. ऑन्कोजेनिक व्हायरसेस, हे व्हायरसेसचं इन्फेक्शन जर सेलला झालं तर ते सेलचं कन्व्हर्जन कॅन्सरस सेलमध्ये करण्यासाठी कारणीभूत ठरतात आणि त्या पर्सनला कॅन्सर होऊ शकतो. ओके. प्रोटो ऑन्कोजिन्स म्हणजे सेलमध्ये असलेले जे जीन्स आहेत जे नॉर्मली इनॅक्टिव्ह असतात, तर ते ऍक्टिव्ह झाले की सेल कॅन्सरस बनते. त्यांना आपण काय म्हणू, बायोलॉजिकल एजंट्स. हे 3 प्रकारचे कार्सिनोजन्स आहेत, फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल. ते झाले कॅन्सरचे कॉजेस. असे द ट्रीटमेंट, डिटेक्शन अँड डायग्नोसिस. कॅन्सरचं डिटेक्शन कसं केलं जातं, कॅन्सर आहे का नाही हे कशावरून ओळखायचं, तर त्याच्यासाठी काही टेस्ट असतात. त्याच्यामध्ये सगळ्यात कन्फर्मेटिव्ह टेस्ट जी असते ती आहे बायोप्सी. द अनदर इज इमेजिंग टेक्निक्स. इमेज जसं की एक्सरे, सिटी स्कॅन, MRI किंवा अल्ट्रासोनोग्राफी याद्वारे आपण डिटेक्ट करू शकतो बॉडी मधला कुठलाही ट्यूमर. यूज ऑफ अँटीबॉडीज, अँटीबॉडीजचा यूज करून आपण डिटेक्ट करू शकतो, किंवा मॉलिक्युलर बायोलॉजिकल टेक्निक याद्वारे सुद्धा आपण कॅन्सरला डिटेक्ट करू शकतो. वन बाय वन आपण बघू. फर्स्ट सी, बायोप्सी म्हणजे काय. बायोप्सी म्हणजे ज्या ठिकाणी ट्यूमर आहे आणि आपल्याला असा डाऊट आहे की इथं कॅन्सर असण्याची शक्यता आहे. समजा ब्रेस्ट कॅन्सर आहे, तर ब्रेस्ट कॅन्सर मध्ये डाऊट आहे की इथं ट्यूमर आहे, कॅन्सर असण्याची शक्यता आहे, तर त्या ठिकाणचा छोटासा स्मॉल पीस आपण त्या टिश्यूचा कट करतो त्या ठिकाणून, आणि हे पहा बायोप्सी निडल, नुसतं त्या निडल मध्ये जरी तो टिश्यू थोडासा घेतला तर त्या निडलचा स्टडी आपण करू शकतो मायक्रोस्कोप खाली. याला म्हणतात हिस्टोपॅथॉलॉजिकल स्टडी. हिस्टोपॅथॉलॉजिकल स्टडी ऑफ दॅट टिश्यू. आणि मग त्या टिश्यू मध्ये आपण कॅन्सरसच्या सेल्स इझिली आयडेंटिफाय करू शकतो. तर या प्रोसेसला बायोप्सी असं म्हणतात. ही एकदम कन्फर्मेटिव्ह प्रोसेस आहे. डायरेक्ट टिश्यूचाच स्टडी इथं केला जातो. इन केस ऑफ ल्युकेमिया, ल्युकेमिया म्हणजे ब्लड कॅन्सर, तर ब्लड कॅन्सर मध्ये आपण बायोप्सी ब्लड आणि बोन मॅरोची करतो. यस, बोन मॅरोचा आणि ब्लडचा स्टडी केला जातो. त्याच्यामध्ये ब्लड सेल्स जे असतात त्यांचं मल्टिप्लिकेशन खूप जास्त झालेलं असतं. विशेषतः WBCचं काउंट, नॉर्मली WBCचं काउंट किती पाहिजे, 6000 ते 10000. हे नॉर्मल काउंट आहे. पण जर WBC ची संख्या 40-50,000 किंवा 1 लाखापर्यंत जर गेलेली असेल तर इट इज कन्फर्म देयर इज ल्युकेमिया, की त्या पर्सनला ल्युकेमिया झालेला असेल असं आपण म्हणू शकतो. हा 10,000 ची 12, 13, 14,000 जर झालेली असेल तर लगेच ल्युकेमिया झालं असं नसतं. कारण नॉर्मली कोणत्याही इन्फेक्शन मध्ये WBCचं प्रमाण वाढत असतं. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. कारण WBC ह्या इम्युनिटीच्या सेल्स आहेत, त्यांचं प्रमाण वाढतच असतं इन्फेक्शन झाल्याच्या नंतर. पण ते किती वाढतं, 10,000च्या 12,000, 15,000 पर्यंत त्या होऊ शकतात. डायरेक्ट 50,000, 60,000 अशा त्या होणार नाही. तसं जर प्रमाण झालेलं असेल तर त्या कंडिशनला आपण काय म्हणू शकतो, ल्युकेमिया. तर दॅट इज द बायोप्सी. बायोप्सी म्हणजे सस्पेक्टेड टिश्यूचा एक छोटासा पीस, एक छोटा तुकडा त्या ठिकाणाहून कट करणे आणि मायक्रोस्कोप खाली त्याचा स्टडी करणे. दॅट इज कॉल्ड हिस्टोपॅथॉलॉजिकल स्टडी. द नेक्स्ट इज इमेजिंग टेक्निक्स. इमेजिंग टेक्निक मध्ये रेडिओग्राफी, आपण एक्सरेचा उपयोग करू शकतो. एक्सरेद्वारे आपण बॉडीच्या आतमधले जे ट्यूमर्स आहेत त्यांना डिटेक्ट करू शकतो. त्याचबरोबर सिटी स्कॅन. सिटी स्कॅन हा शब्द आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे. याचा फुल फॉर्म आहे कॉम्प्युटराइज्ड टोमोग्राफी. यस, कॉम्प्युटराइज्ड टोमोग्राफी. याच्यामध्ये एक्सरेचा उपयोग केला जातो आणि बॉडीच्या आतमधले जे ऑर्गन्स आहेत, टिश्यू आहेत, त्यांचा 3D इमेज, त्यांच्या 3D इमेज आपल्याला पाहायला भेटतात. तर नेक्स्ट टेक्निक इमेजिंगचं MRI. MRI मीन्स मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग. इथं मॅग्नेटिक फील्ड वापरली जाते आणि नॉन आयोनायझिंग रेडिएशन्स वापरले जातात. यांच्या मदतीने बॉडीच्या आतमधल्या ऑर्गनचा आपण स्टडी करू शकतो. बॉडीचे फंक्शन्स व्यवस्थित चालू आहेत, बिघडलेले आहेत
हे आपल्याला याद्वारे स्टडी करता येतं. सी हिअर पिक्चर, या ठिकाणी MRIचं चित्र आहे, हे एक्सरे आहे. असे यूज ऑफ अँटीबॉडीज, याद्वारे सुद्धा आपण कॅन्सर डिटेक्ट करू शकतो. अँड द लास्ट इज मॉलिक्युलर बायोलॉजी टेक्निक. इथं त्या इंडिव्हिज्युअलचे जे जीन्स आहेत, हे जीन्स ठराविक कार्सिनोजनला ससेप्टिबल असतात. द मोस्ट कॉमन एक्झाम्पल इज टोबॅको कॅन्सर. टोबॅकोचं जे प्रभाव आहे तो सेलच्या जीन्सवर होतो आणि परिणामी त्या पर्सनला कॅन्सर होतो. तर हे एखाद्या फॅमिलीमध्ये आपल्याला पाहायला भेटतं. इट इज रिलेटेड टू द जीन्स, कारण त्यांचे जे जीन्स ससेप्टिबल असतात त्यांना कॅन्सर टू अदर पर्सन्स. तर हा स्टडी आपण या ठिकाणी करू शकतो. लास्ट इज रेडिओथेरपी, ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. कॅन्सरची ट्रीटमेंट कशी केली जाते? मी आधीच सांगितलं की कॅन्सरची ट्रीटमेंट जर आपण फर्स्ट स्टेज मध्ये म्हणजे मेटास्टॅसिस होण्याच्या अगोदर जर कॅन्सर डिटेक्ट केला आणि त्या ठिकाणाहून तो पूर्ण टिश्यू, कॅन्सरचा पूर्ण टिश्यू, पूर्ण ट्युमर रिमूव्ह केला तरच तो 100% क्युअर होऊ शकतो. जर त्या कॅन्सरच्या टिश्यू मधली एक जरी सेल तिथून दुसरीकडे जर गेलेली असेल, ट्रान्सफर झालेली असेल, तर मात्र आपण फक्त त्या ठिकाणचा ट्युमर रिमूव्ह करू शकतो, पण परिणामी फ्युचरमध्ये त्याला बॉडीमध्ये दुसरीकडे कुठेही ट्युमर येऊ शकतो. हे मेटास्टॅसिसचं खास वैशिष्ट्य आहे. त्यामुळं जर एकदा का मेटास्टॅसिस घडला तर मग कॅन्सर कंट्रोलमध्ये येणं अशक्य असतं. म्हणून हा डिसीज सगळ्यात डेंजरस आहे, ज्याच्यामुळे खूप जास्तीत जास्त डेथ आपल्या पूर्ण वर्ल्ड मध्ये पाहायला भेटतात. तर ही ट्रीटमेंट कशी करतात? फर्स्ट इज रेडिओथेरपी. त्याच्या ट्रीटमेंटचा हा एक महत्वाचा भाग आहे. याच्यामध्ये जो कॅन्सरचा टिश्यू आहे किंवा ऑर्गन आहे त्याच्यावर काही रेडिएशनचा मारा केला जातो, बंबार्डिंग केलं जातं. याच्यामुळे ज्या कॅन्सरच्या सेल आहेत त्या डिस्ट्रॉय केल्या जातात आणि नॉर्मल सेल डिस्ट्रॉय होणार नाही याची काळजी घेतली जाते. नाहीतर बऱ्याच वेळेला कॅन्सरच्या सेल सोबत नॉर्मल सेल सुद्धा डिस्ट्रॉय होतात आणि त्या पर्सनला त्याचे साइड इफेक्ट्स पाहायला भेटतात. अनदर थेरपी इज केमोथेरपी. ते इथं आपण इंजेक्शन्स आणि मेडिकेशनचा उपयोग करतो. कंटिन्युअसली त्या पेशंटला ह्या टॅबलेट्स आणि इंजेक्शन्स द्यावे लागतात, परंतु यांचे साइड इफेक्ट्स खूप जास्त आहेत आणि डेंजरस आहेत. जसं की वेट लॉस, खूप जास्त प्रमाणामध्ये वेट लॉस होतो. हेअरफॉल, पूर्ण बॉडीवरचे सगळे केस गळून पडतात, डोक्यावर पूर्ण टक्कल तयार होतं, एकदम विकनेस येतो, अॅनिमिया होतो, HBचं प्रमाण खूप कमी होतं. अशा प्रकारचे एकदम सिव्हिअर प्रकारचे साइड इफेक्ट्स आपल्याला या केमोथेरपीमध्ये पाहायला भेटतात. तरी सुद्धा केमोथेरपी करणं गरजेचं असतं, कारण त्या कॅन्सरच्या सेल नष्ट करणं हे आपलं पहिलं टार्गेट आहे. द नेक्स्ट थेरपी इज इम्युनोथेरपी. इम्युनोथेरपीमध्ये आपण अल्फा इंटरफेरॉन्स, नाव लक्षात ठेवायचं आहे, अल्फा इंटरफेरॉन्स हे आपण त्या पर्सनला देत असतो, ज्यांना आपण बायोलॉजिकल रिस्पॉन्स मॉडिफायर्स म्हटलं जातं. BRM, बायोलॉजिकल रिस्पॉन्स मॉडिफायर. हे आपल्या इम्युनि सिस्टीमला ऍक्टिव्ह करतात आणि आपली इम्युनि सिस्टीम कॅन्सरच्या सेलला रिकॉग्नाइज करून त्याला डिस्ट्रॉय करण्याचं काम करत असते. सहसा कॅन्सरच्या सेल डिटेक्ट करणं इम्युनि सिस्टीमद्वारे हे थोडंसं अवघड आहे, पण जर आपण बायोलॉजिकल रिस्पॉन्स मॉडिफायर जर ऍड केले तर हे इझी जातं. कारण त्या कॅन्सरच्या जरी सेल असल्या तरी त्या आपल्याच बॉडीच्या सेल आहेत, त्याच्यामुळे इम्युनिटीला त्या परक्या सेल आहेत असं वाटत नाही, त्याच्यामुळे इम्युनिटी त्यांना किल करत नाही, मारत नाही. पण याचा यूज जर आपण केला तर इम्युनिटी त्यांना रिकॉग्नाइज करू शकते आणि डिस्ट्रॉय करू शकते, मारू शकते. साधारणपणे याच्यापैकी कोणतीही एक किंवा ऍट अ टाइम सगळ्या. द लास्ट इज सर्जरी. सर्जरी म्हणजे सर्जिकली तो ट्युमर रिमूव्ह करणे. कॉम्बिनेशन ऑफ दिस थेरपीज आर युज्ड. कोणतीही एक वापरली जाते किंवा मोस्टली कॉम्बिनेशन मध्ये वापरल्या जातात. यस, कॉम्बिनेशन मध्ये वापरल्या जातात. सर्जरी, रेडिओथेरपी, केमोथेरपी सगळं सोबत आपण वापरू शकतो. अशा पद्धतीनं आपल्याला कॅन्सर या ठिकाणी ट्रीट करता येऊ शकतो जर तो पहिल्या स्टेजमध्ये असेल तर. आणि समजा मेटास्टॅसिस घडलेलं असेल तर मात्र आपण त्याची फक्त सिव्हिरिटी कमी करू शकतो, तीव्रता कमी करू शकतो, त्या पेशंटचा लाईफ स्पॅन वाढवू शकतो थोडाफार आणि त्याला होणारा जो त्रास आहे तो आपण कमी करू शकतो. जास्त काही याच्यामध्ये काही करता येऊ शकत नाही. 100% क्युअर हा पेशंट करता येऊ शकत नाही. पण जर पहिल्या स्टेजमध्ये असेल, मेटास्टॅसिस झालेलं नसेल तर मात्र हा डिसीज 100% क्युअर करता येऊ शकतो.